नमस्कार, मी किशोरी. आज मी बनवणार आहे मस्त असे मेथीचे थेपले. थेपले बनवण्यासाठी मी इथं मेथी घेतलेली या मेथीची पानं काढून घेतलेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली या. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1.5 वाटी, अर्धा वाटी बेसन पीठ, अर्धा वाटी दही, 2 ते 3 चमचे तीळ घेतलेले, 3 ते 4 चमचे तेल घेतलेले, ओवा घेतलेला आहे, धनापूड आणि जिरी पूड घेतलेली, लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या. मेथीची पानं आता आपल्याला जितकी बारीक होईल तेवढी चिरून घ्यायची या. बारीक चिरून घ्यायची म्हणजे थेपले आपले मस्त होते. आपली मेथी चिरून झालेली या आणि जितकी बारीक होईल तेवढी मेथी चिरून घ्यायची बारीक, म्हणजे आपले थेपले छान मस्त येते. लसूण हिरव्या मिरचीचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचंय. तुम्हाला लसूण जर आवडत नसला तर लसूण नाही घेतला तरी पण चालतो. आपलं इथं वाटण मस्त असं तयार झालेलं आहे. मिरचीचं आणि लसणाचं आपण मेथीमध्ये टाकून घेणार आहे. या वाटीने मी 2 वाट्या मेथी घेतलेली या, मोजून घेतलेली या, आणि पीठ मोजलेले 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेले, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले. मी सगळं साहित्य ह्या वाटीनेच मोजून घेतलेले. अर्धी वाटी दही घेतलेले, तीळ घेतलेले, ओवा टाकू, जिरे आणि धनापूड, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग. आता हे सगळं मिश्रण जे आहे ना ते मिक्स करून घ्यायचं. आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून छान घ्यायचं या. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. इथं आपलं थेपल्यांचं पीठ मळून झालेले, छान असं पीठ मळून घेतलेले. आणि आपल्याला वेळ असला तर भिजत ठेवायचं, वेळ नसला तर मग नाही भिजत ठेवलं तरी चालतं, लगेचच लाटाय घेतले तरी चालते. तर मी आता लाटायला घेणार आहे थेपले. थेपले भाजण्यासाठी आपण चुलीवरती तवा ठेवून घेणार आहे. पळपूट घेतलेला आहे आणि बेलणं. थेपले लाटण्यासाठी आपल्याला छोटासा उंडा काढून घ्यायचा आहे पिठाचा आणि हातावरती असा चांगला चोळून घ्यायचा, म्हणजे मळून घ्यायचा. आपल्याला जितकं मोठं लाटायचं आहे, जितका छोटा लाटायचा आहे त्यानुसार आपण हा उंडा घेणार आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये असा बुडवून मग लाटायला घ्यायचा. हळूहळू लाटायचा, सावकाश वरच्या हातानेच लाटायचा. जास्त भार देऊन नाही लाटायचा. जास्त भार देऊन लाटला की मग आपला पळपुटाला चिटकतो. मस्त पातळ लाटून घ्यायचा आणि मऊ होतो. आपण प्रवासात पण खाऊ शकतो. 2 ते 3 दिवस असंच डब्यामध्ये ठेवू शकतो खाण्यासाठी. आपल्याला टिफिनसाठी पण आपण बनवू शकतो. मस्त असा आपला इथं थेपला तयार आहे. आता आपण तव्यावरती भाजून घेणार आहे.
तव्यावरती अगोदर तेल टाकून घ्यायचं. तेल टाकल्यावरती खाली चिटकत नाही आणि टाकून घेणार आहे तव्यावरती. छान पचून द्यायचा, मगच उलटायचा. तोपर्यंत मी दुसरा थेपला लाटणार आहे. असे बनवले ना थेपले चवीला पण खूप छान लागतात आणि नेहमी आम्ही असंच बनवतो. आता थंडीच्या दिवसात मेथीची भाजी पण भरपूर येते. तेल टाकून भाजायचे म्हणजे मस्त खरपूस भाजते थेपले. थेपले आपल्याला कमी जाळावरतीच भाजायचे, चांगले खरपूस, मग चवीला छान लागते. जास्त जाळावरती भाजले की मग आतमधून कच्चे राहतात आणि चांगले भाजत पण नाहीत खरपूस. आपला थेपला मस्त खरपूस भाजलेला आहे, खूप छान आणि मस्त झालेला पण आहे. बघा किती मस्त. तर दुसरा थेपला लाटून घेते मी. आता अशाच पद्धतीने सगळे थेपले बनवून घेणार आहे.